नराधम भोंदूबाबा अशोक खरातनं 5 नरबळी दिल्याचा संशय सरकारी वकिलांनी कोर्टात व्यक्त केला। खरातच्या घरात रिव्हॉल्वर सापडलं असून 21 जिवंत काडतुसही सापडली आहेत। ईशान्येश्वर मंदिर आणि शिवानिका संस्थानात काय सुरू होतं याची तपासणीही करण्यात येत असल्याचं सांगण्यात आलंय। नराधम अशोक खरातनं 5 नरबळी दिले। सरकारी वकिलांचा कोर्टात मोठा दावा। खरातच्या घरात रिव्हॉल्वर, 21 काडतुस। खरात फाइल्स मध्ये 150 पेक्षा जास्त व्हिडिओ। सिन्नरचा भोंदूबाबा आणि महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अशोक खरात याला नाशिकमध्ये कोर्टात हजर करण्यात आलं। यावेळी भोंदूबाबा खरातनं 5 नरबळी दिल्याचा संशय सरकारी वकिलांनी व्यक्त केलाय। याबाबत पुरावेही असल्याचं त्यांनी कोर्टात म्हटलंय। खरात सिद्धपुरुष असल्याचं सांगत करत होता लोकांची फसवणूक। 5 नरबळी दिल्याचा सरकारी वकिलांचा संशय। खरातच्या फार्म हाऊसवर रिव्हॉल्वर, 21 काडतुस सापडली। महिलांना गुंगीचं औषध देऊन लैंगिक अत्याचार करत होता। ईशान्येश्वर मंदिर, शिवानिका संस्थांचा तपास करायचा आहे। मंदिरातील विधी, आर्थिक व्यवहार आणि इतर बाबींचा तपास। खरातच्या वकिलांनी बचावात्मक युक्तिवादाचा प्रयत्न केला तर साप वाघांच्या आरोपाबाबत काहीही माहिती नसल्याचा दावा खरातनं केला। कोर्टानं अशोक खरातला 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। जो गुन्हा आहे याची व्याप्ती फार मोठी आहे। आरोपीने फार वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे केलेले आहे। प्रत्येक गुन्ह्याची तीव्रता ही वेगळ्या स्वरूपाची आहे। आर्थिक आहेच, शिवाय ज्याला आपण लैंगिक अपराध म्हणतो तसे देखील आहेत। पुन्हा 7 दिवसाची पोलीस कस्टडी आरोपीला द्यावीत असं माझं एकंदरीत म्हणणं होतं। कारण जर 7 दिवसाची पोलीस कस्टडी जर वाढून दिली नाही तर त्याचा विपरीत परिणाम तपासावर होईल। तर ह्या कारणाकरता मी असं सांगितलं की ही जी त्यांनी 7 दिवसाची मुदत मागितली पुन्हा तपासाकरता ती देण्यात यावी। दुसरीकडे भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवनवीन माहिती समोर येते। मिरगावात ईशान्येश्वर मंदिर उभारण्यामागचं कारणही समोर आलंय। शिवनिका संस्थान आणि ईशान्येश्वर मंदिराच्या उत्पन्नात अचानक वाढ कशी झाली हेही समोर आलं। ईशान्य दिशेने वाहणाऱ्या नदीचा शोध घेत होता खरात। महाराष्ट्रात शोधल्यानंतर मिरगावात मिळालं ठिकाण। मिरगावात उभं केलं ईशान्येश्वर मंदिर, जमिनीची खरेदी। मंदिराच्या परिसरात उभारलं आलिशान फार्म हाऊस। शिवानिका संस्थांच्या आर्थिक व्यवहारात झपाट्यानं वाढ। 2020 ते 2022 दरम्यान उत्पन्न फक्त 4.90 लाखाच्या घरात। 2024 साल गेम चेंजर, 77 लाखाच्या देणग्यांचा महापूर। खरात यानं सिन्नर, शिर्डी परिसरात कोट्यावधीची संपत्ती जमा केली होती अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे। या प्रकरणात खरातवर कठोर कारवाई होईल असं सांगत ज्यांच्या विरोधात पुरावे सापडतील त्यांचीही चौकशी होईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। आता आपण डिलीटेड डेटा पण या ठिकाणी संपूर्ण काढतोय। त्यामुळे डिलीटेड डेटामध्ये कोणाचा संपर्क होता का, कोणी व्यवहार केला आहे का, कोणी मेसेजेस केले आहे का, या गोष्टीत जो कोणी असेल त्या प्रत्येकाची याच्यामध्ये चौकशी केली जाईल। आणि विशेषतः मी एक सांगतो की जाणीवपूर्वक आपण SITचा प्रमुख एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला केलेला आहे। यातली सेन्सिटिव्हिटी लक्षात घेऊन एका महिला अधिकाऱ्याला केलेला आहे आणि त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड अतिशय चांगला आहे। त्यामुळे याच्यामध्ये कोणालाही आपण पाठीमागे घालणार नाही। कोणी डायरेक्ट केली असेल, कोणी इनडायरेक्ट केली असेल, कुठली मदत असेल तरी तो धडा आपण शिकू। काही ठिकाणी सनदी अधिकाऱ्यांसोबत पार्टनरशिपमध्ये खरातनं जमिनी खरेदी केल्याचा प्रकार समोर आलाय। तसंच खरात फाइल्समध्ये 150 पेक्षा अधिक व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे। आक्षेपार्ह आणि संवेदनशील व्हिडिओचा मोठा साठा समोर आल्यानं पीडितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। अशोक खरात विरोधात 6 गुन्हे दाखल करण्यात आले असून गर्भवती महिला आणि विद्यार्थिनींवरही त्यानं अत्याचार केल्याचं समोर येत आहे। या प्रकरणाचं स्वरूप दिवसेंदिवस अधिक भीषण होईल। आता खरातच्या चौकशीत काही राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी अडकण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।